तो संधीचं सोनं करतो आणि जो संधीचं सोनं करत नाही तो मागे राहतो. स्पर्धकांसाठी नियम बघा बेटा, प्रत्येक गटाला 60 सेकंदामध्ये मी प्रश्न विचारणार आहे. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिटाच्या वेळेमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुम्ही जितके मी प्रश्नांची उत्तरं सांगणार बरोबर, प्रत्येक प्रश्नाला 5 गुण मिळतील. किती? 10 प्रश्नांचे उत्तर सांगितले तर किती गुण मिळतील? मग 50 गुण. किती मिळतील? 50. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 5 गुण मिळणार आहे. उत्तर जर येत नसेल एखाद्या प्रश्नाचं तर 5 म्हणायचं. फक्त काय म्हणायचं? तुम्ही 5 म्हटले की मी लगेच काय करणार आहे, तुम्हाला पुढचा प्रश्न विचारणार आहे. आणि गुणलेखन करणाऱ्या वनवे मॅडम काय करणार आहेत, कोणी किती प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेले आहेत हे पण काय करणार आहेत, त्या मोजणार आहेत. नियम समजले? किती मिनिटाचा वेळ आहे? 1 मिनिट. किती मिनिटाचा वेळ आहे? 1 मिनिट 60 सेकंद. ओके, युअर टाइम स्टार्ट नाव. गट क्रमांक 1, एका वर्षात किती दिवस असतात? 365. बरोबर आहे. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? नेपच्यून. मोठ्या आवाजात उत्तर चुकलेलं आहे. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पु ल देशपांडे. पु ल देशपांडे. उत्तर बरोबर आहे. शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? 1646. उत्तर चुकलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? नाहीये. पुढचा प्रश्न, बालदिन कोणत्या दिवशी साजरा करतात? माईक मध्ये उत्तर. 26 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. पहिलं उत्तर बरोबर आहे. 1 ते 100 संख्यांमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 21. 21 वेळा येतो. उत्तर बरोबर आहे. 1 ते लाल किल्ला कोठे आहे? दिल्ली. दिल्ली. उत्तर बरोबर आहे. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. उत्तर बरोबर आहे. घड्याळात काटकोन किती वाजता असतो? 3 वाजता व 9 वाजता. उत्तर बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले? स्टॉप. वेळ संपलेला 1 मिनिटाचा. किती प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले? 7 प्रश्नांचे. 7 प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत. 35 गुण मिळालेले आहेत या गटाला. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. घाबरायचं नाहीये. प्रश्न ऐकायचा, उत्तर द्यायचं. येत नसेल तर 5 म्हणायचं. लगेच पुढचा प्रश्न विचारला जाईल. रॅपिड राऊंड फायर मध्ये गट क्रमांक 2 साठी सुरू करूया आपण. घाबरायचं नाहीये. अँड युअर टाइम स्टार्ट नाव. काच बिंदू कोणत्या अवयवाला होतो? बरोबर आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. बरोबर आहे. लाइटिंग किड असे कोणत्या खेळाडूला म्हणतात? बरोबर आहे. अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? छत्रपती संभाजी. उत्तर बरोबर आहे. सूर्यमालेतील लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? उत्तर बरोबर आहे. बालिका दिन कधी साजरा करतात? 14 नोव्हेंबर. उत्तर चुकलेलं आहे. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. उत्तर बरोबर आहे. भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? उत्तर बरोबर आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? जयकुमार राव. उत्तर बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठे झाला? आपेगाव. आपेगाव हे उत्तर बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे? रायगड. रायगड हे उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्रातील चिकूसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? घोलवड. घोलवड हे उत्तर बरोबर आहे. भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभा पाटील. स्टॉप. टाइम या ठिकाणी संपलेला आहे. भरपूर उत्तर दिलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ग्रुप क्रमांक 2 साठी. 12 प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत. 12 पंचे 60 गुण मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आता येऊया गट क्रमांक 3 गड. गट क्रमांक 3. नियम समजले. माईक जवळ धरायचे. तोंडाच्या जवळचा माईक काढायचं नाही. उत्तर आवाज माईक मध्ये यायला पाहिजे. आणि युअर टाइम स्टार्ट नाव. काळे सोने कशाला म्हणतात? खनिज तेल. बरोबर आहे. बालदिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 14 नोव्हेंबर. बरोबर आहे. लाल महाल कुठे आहे? पुणे. उत्तर बरोबर आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? संस्कृत. बरोबर आहे. नकाशात पाणी कोणत्या रंगाने दाखवतात? निळा. बरोबर आहे. केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? जळगाव. बरोबर आहे. गोवा या राज्याची राजधानी कोणती? काठमांडू. चुकलेला आहे. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 11. 11 वेळा. बरोबर आहे. भारतात किती राज्य आहेत? 28. 28 हे उत्तर बरोबर आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया. आशिया हे उत्तर बरोबर आहे.
चुंबक सूची नेहमी कोणत्या दिशेत स्थिर राहते? उत्तर दक्षिण. उत्तर दक्षिण बरोबर आहे. सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? बुध. बुध हे उत्तर बरोबर आहे. एका वर्षात किती दिवस असतात? 365 दिवस. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले? 3 एप्रिल 1680. उत्तर बरोबर आहे. स्टॉप. वेळ संपलेला आहे. व्हेरी गुड. 13 प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत. 13 65 गुण मिळाले त्या गटाला. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आता येऊया गट क्रमांक 4 कडे. रॅपिड राऊंड फायर शेवटचा गट. त्यांच्यासाठीचे प्रश्न आहेत. आणि टाइम स्टार्ट नाव. आळंदी हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? इंद्रायणी. बरोबर आहे. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? सीपीयू. बरोबर आहे. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25. बरोबर आहे. टेलिफोनचा शोध कोणी लावला? ग्रॅम बेल. बरोबर आहे. रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या नावाने ओळखतात? गुरुदेव. बरोबर आहे. पॉकेट डायनामाइट असे कोणत्या खेळाडूला म्हटले जाते? आशापा जाधव. बरोबर आहे. महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? सावंतवाडी. बरोबर आहे. दक्षिण काशी म्हणून कोणते स्थळ प्रसिद्ध आहे? पंढरपूर. करेक्ट. रातांबरेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाला होतो? अ. बरोबर आहे. 2025 चा महिला विश्वचषक कोणी जिंकला? भारत. बरोबर आहे. अशोक चिन्हाला किती आरे असतात? 21. चुकलेला आहे. भारतीय आरमाराचे जनक कोण आहेत? 5. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 3 एप्रिल 16. भारतातील सर्वात लहान नदी कोणती? कोणाचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात? सरदार वल्लभभाई पटेल. चुकलेला आहे. स्टॉप. वेळ संपलेला आहे. 10 प्रश्न. 10 प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेले आहेत. 40 गुण मिळालेले आहेत. टाळ्या वाजवा. 50 गुण मिळालेले आहेत. या ठिकाणी आपली फेरी क्रमांक 3 संपलेली आहे. याच्यानंतर एकच फेरी आहे विज्ञानी होणार मधली. एकच फेरी. बघा काय म्हणतात? फळा फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. फळा फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळेस देऊळ नसले तरी चालेल भावा, पण एक आदर्श शाळा मात्र जरूर पाहिजे. एक आदर्श शाळा मात्र जरूर पाहिजे. यानंतर आपण तिन्ही फेऱ्यांतर्गत कोणत्या गटाला किती गुण मिळालेले आहेत हे आपण माहिती करून घेणार आहोत. गट क्रमांक 1 साठी मिळालेले आहेत 85 गुण. स्काउट गाईड क्लॅप गो. यानंतर गट क्रमांक 2 120 गुण. टाळ्या वाजवायच्या. गट क्रमांक 3 125 गुण. टाळ्या वाजवायच्या. आणि गट क्रमांक 4 100 गुण. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांसाठी. अजून पण घाबरून